नमस्कार मित्रांनो. तुम्ही दरवर्षी होळी पेटवता, होलिका दहन पाहता. पण त्या भडकणाऱ्या आगीत नेमका कोणाचा अहंकार जळून खाक झाला हे तुम्हाला माहिती आहे का? एका लहानशा निष्पाप मुलाने जगातील सर्वात शक्तिशाली राक्षसाला कसे हरवले आणि जिला अग्नीत कधीच न जाळण्याचे वरदान होते, ती होलिका स्वतःच त्या आगीत कशी भस्मसात झाली? मित्रांनो, ही सुंदर कथा बनवण्यासाठी मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. तुमचं प्रेम मला नेहमी पुढे जाण्याची ताकद देतं. मेहनतीचं फळ म्हणून तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमची एक कमेंट मला खूप ऊर्जा देते. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या कथेच्या शेवटी जे रहस्य उलगडणार आहे ते तुम्हाला थक्क करून सोडेल. प्राचीन काळची ही गोष्ट आहे. पृथ्वीवर एका अतिशय क्रूर आणि शक्तिशाली राक्षसाचे राज्य होते. त्याचे नाव होते हिरण्यकश्यपू. तो कोणी सामान्य राक्षस नव्हता. त्याचा सख्खा भाऊ हिरण्याक्ष याचा वध भगवान विष्णूंनी वराह अवतार घेऊन केला होता. त्या दिवसापासून हिरण्यकश्यपूच्या मनात भगवान विष्णूंबद्दल प्रचंड राग आणि द्वेष निर्माण झाला होता. रात्रंदिवस त्याच्या मनात एकच विचार घोळत होता, तो म्हणजे सूड. त्याने ठरवले होते की तो विष्णूंना संपवणार आणि स्वतः या संपूर्ण सृष्टीचा एकमेव देव बनणार. पण त्याला माहीत होते की हे एवढे सोपे नाही. देवांना हरवण्यासाठी त्याला स्वतःला अमर आणि अजेय बनवावे लागणार होते. यासाठी त्याने ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. तो एका निर्जन आणि भयानक पर्वतावर गेला. तिथे त्याने अन्न, पाणी आणि झोप यांचा पूर्णपणे त्याग केला. वर्षानुवर्ष तो एका पायावर उभा राहून ब्रह्मदेवाचे ध्यान करू लागला. ऊन, वारा, पाऊस कशाचीही त्याने पर्वा केली नाही. त्याची तपश्चर्या इतकी भयंकर होती की त्याच्या शरीरावर वाळवीने वारूळ बनवले. मुंग्या आणि किड्यांनी त्याचे शरीर पोखरून काढले. तरीही तो जागचा थोडा सुद्धा हलला नाही. त्याची ही जिद्द आणि भयानक तप पाहून संपूर्ण स्वर्गलोक हादरून गेला. शेवटी त्याच्या या कठोर तपाला पाहून प्रत्यक्ष ब्रह्मदेव तिथे प्रकट झाले आणि प्रसन्न होऊन त्याला दर्शन दिले. ब्रह्मदेव मधुर वाणीत म्हणाले, "वत्सा हिरण्यकश्यपू, मी तुझ्या या अभूतपूर्व तपश्चर्येवर अत्यंत प्रसन्न आहे. तुझे शरीर नष्ट झाले आहे, तरीही तुझी भक्ती ढळली नाही. सांग, तुला काय वर हवा आहे?" हिरण्यकश्यपूने डोळे उघडले. त्याच्या मनात प्रचंड अहंकार दाटून आला होता. त्याने लगेचच म्हटले, "प्रभू, जर तुम्ही खरोखरच माझ्यावर प्रसन्न असाल तर मला अमर होण्याचे वरदान द्या. मला कधीच मृत्यू येऊ नये." ब्रह्मदेव हसले आणि शांतपणे म्हणाले, "वत्सा, हे निसर्गाच्या नियमाविरुद्ध आहे. जो या जगात जन्माला आला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. अमरत्वाचे वरदान मी कोणालाही देऊ शकत नाही. मृत्यू सोडून तू दुसरा कोणताही वर माझ्याकडे मागू शकतोस." हिरण्यकश्यपू अतिशय धूर्त आणि हुशार होता. त्याने डोक्यात एक भयंकर योजना आखली आणि असा एक वर मागितला ज्यामुळे तो जवळजवळ अमरच होईल. तो म्हणाला, "हे ब्रह्मदेव, जर तसे असेल तर मला असा वर द्या की माझा मृत्यू तुमच्या कोणत्याही निर्मितीने होऊ नये. कोणताही माणूस, प्राणी, देव किंवा दानव मला मारू शकणार नाही. मला दिवसा मरण येऊ नये आणि रात्रीही येऊ नये. मला घराच्या आत मृत्यू येऊ नये आणि घराच्या बाहेरही मृत्यू येऊ नये. मला आकाशात मरण येऊ नये आणि जमिनीवरही येऊ नये. तसेच मला कोणत्याही शस्त्राने किंवा अस्त्राने मरण येऊ नये. वर्षाच्या 12 महिन्यांपैकी कोणत्याही महिन्यात माझा मृत्यू होऊ नये." ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हटले आणि ते अंतर्धान पावले. हे अद्भुत वरदान मिळताच हिरण्यकश्यपूला वाटले की आता तोच साऱ्या जगाचा देव झाला आहे. त्याचा अहंकार गगनाला भिडला. आता मला कोण मारणार या गर्वात तो वेडापिसा झाला. त्याने पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ या तिन्ही लोकांवर भयंकर आक्रमण केले. त्याने सर्व देवांना स्वर्गातून हाकलून लावले आणि त्यांना आपले बंदी बनवले. ऋषीमुनींचे आश्रम उद्ध्वस्त केले. यज्ञ आणि पूजा अर्चा बंद पाडल्या.
त्याने संपूर्ण जगात एकच फरमान काढले, यापुढे कोणत्याही देवाची पूजा होणार नाही. सगळ्यात मोठा आणि एकमेव देव मीच आहे. सगळ्यांनी फक्त आणि फक्त माझीच पूजा करायची. जो कोणी भगवान विष्णूचे नाव घेईल त्याला थेट भयानक मृत्यूदंड दिला जाईल. पण निसर्गाचा आणि ईश्वरी सत्तेचा एक नियम आहे. जिथे गाळ असतो तिथेच सुंदर कमळ फुलते. जिथे घनदाट अंधार असतो तिथेच प्रकाशाचा नवा किरण जन्म घेतो. हिरण्यकश्यपूच्या अशा या क्रूर आणि अंधाऱ्या राज्यात त्याची पत्नी कयाधू हिच्या पोटी एका अतिशय सुंदर आणि तेजस्वी मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवण्यात आले प्रल्हाद. जेव्हा प्रल्हाद आईच्या गर्भात होता तेव्हा हिरण्यकश्यपू तपश्चर्येला गेला होता. त्या काळात देवांनी राक्षसांवर हल्ला केला होता. कयाधूला वाचवण्यासाठी देवर्षी नारद मुनींनी तिला आपल्या आश्रमात आश्रय दिला होता. तिथे आश्रमात राहून नारद मुनी कयाधूला रोज भगवान विष्णूंच्या अगाध लीला आणि त्यांचा महिमा सांगत असत. गर्भात असतानाच छोट्या प्रल्हादाने ते सगळे ज्ञान आत्मसात केले आणि जन्मतःच तो भगवान विष्णूंचा अनन्य आणि परम भक्त बनला. प्रल्हाद जसजसा मोठा होऊ लागला तसतसे त्याचे विष्णू भक्तीवरील प्रेम वाढतच गेले. तो अतिशय शांत, दयाळू आणि ज्ञानी मुलगा होता. त्याला राजवाड्यातील ऐशोराम आणि सत्तेचा कोणताही मोह नव्हता. त्याचे मन नेहमी ईश्वराच्या ध्यानात मग्न असायचे. त्याच्या तोंडात नेहमी एकच नामस्मरण असायचे, ओम नमो भगवते वासुदेवाय. हिरण्यकश्यपूला सुरुवातीला वाटले की लहान आहे, हळूहळू सुधारेल. त्याने प्रल्हादाला राक्षसांच्या गुरुकुलात पाठवले. तिथे गुरूंनी त्याला राक्षसी विद्या, राजकारण आणि हिरण्यकश्यपूची स्तुती करायला शिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण प्रल्हादाच्या मनावर त्या गोष्टींचा काहीही परिणाम झाला नाही. तो इतर मुलांनाही विष्णू भक्तीचे महत्त्व समजावून सांगू लागला. एक दिवस हिरण्यकश्यपूने अत्यंत प्रेमाने प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवले आणि डोक्यावरून हात फिरवत विचारले, बाळ प्रल्हाद, तू आता मोठा होत आहेस. मला सांग, तुला या जगात सर्वात जास्त काय आवडते? तू गुरुकुलात आतापर्यंत काय शिकलास? छोट्या प्रल्हादाने अतिशय निष्पापपणे पण ठाम आवाजात उत्तर दिले, पिताश्री, मला सर्वात जास्त आवडते ती माझ्या नारायणाची भक्ती. हे जीवन, ही सत्ता, हे वैभव सर्व काही नाशवंत आहे. खरी शांती आणि खरा आनंद तर फक्त भगवान विष्णूंच्या चरणी आहे. ज्याने या संसाराचा मोह सोडला आणि श्रीहरीला शरण गेला तोच खऱ्या अर्थाने शहाणा आहे. हे शब्द ऐकताच हिरण्यकश्यपूच्या डोक्यात संतापाची भयंकर आग भडकली. त्याचे डोळे लालबुंद झाले. ज्या विष्णूला तो आपला सर्वात मोठा शत्रू मानत होता, ज्याच्या नावाने त्याला चीड येत होती, त्याच विष्णूचा जप त्याचा स्वतःचा सख्खा मुलगा करत होता. त्याने प्रल्हादाला जोरात जमिनीवर ढकलून दिले. त्याने गुरूंना बोलावून त्यांची खूप कानउघाडणी केली आणि प्रल्हादाला पुन्हा समजावण्याची धमकी दिली. पण प्रल्हादाचे मन भगवंताच्या चरणी इतके घट्ट जोडले गेले होते की त्यावर कोणत्याही धाकाचा किंवा प्रेमाचा काहीच परिणाम झाला नाही. शेवटी अहंकाराने पूर्णपणे आंधळा झालेल्या या बापाने स्वतःच्याच पोटच्या मुलाला, त्या निष्पाप जीवाला मारून टाकण्याचा अत्यंत भयंकर निर्णय घेतला. मृत्यूचे अत्यंत क्रूर खेळ सुरू झाले. सर्वात आधी हिरण्यकश्यपूने आपल्या सैनिकांना आदेश दिला की प्रल्हादाच्या जेवणात अत्यंत जहाल असे हलाहल विष कालवा. सैनिकांनी तसे केले. जेवणाचे ताट प्रल्हादासमोर आले. प्रल्हादाला यात विष आहे हे माहीत होते. तरीही त्याने शांतपणे डोळे मिटून भगवान विष्णूंचे स्मरण केले आणि अन्नाचा पहिला घास घेतला. आणि काय आश्चर्य! भगवंताच्या कृपेने त्या भयंकर विषाचे रूपांतर गोड अमृतामध्ये झाले. प्रल्हादाला काहीही झाले नाही. तो अतिशय आनंदाने ते जेवण जेवला. हिरण्यकश्यपू हे पाहून थक्क झाला, पण त्याचा राग अधिकच वाढला. त्यानंतर त्याने दुसरा प्रयत्न केला. एका पिसाळलेल्या, भयंकर अशा जंगली हत्तीच्या पायाखाली प्रल्हादाला तुडवण्यासाठी सोडण्यात आले.
तो हत्ती सोंड उंचावून भयंकर चित्कार करत प्रल्हादाच्या अंगावर धावून आला. जमिनीला हादरे बसत होते. पण प्रल्हाद तिथेच हात जोडून, डोळे मिटून अत्यंत शांत उभा होता. त्याच्या मनात जराही भीती नव्हती. तो हत्ती प्रल्हादाजवळ आला आणि अचानक एकदम शांत झाला. त्याचे पिसाळणे थांबले आणि त्याने प्रल्हादासमोर आपले गुडघे टेकून सोंड उंचावून त्याला नमस्कार केला. हे दृश्य पाहून सर्व सैनिक घाबरले. हिरण्यकश्यपूची चिडचिड आता शिगेला पोचली होती. त्याने प्रल्हादाला एका अतिशय उंच आणि भयानक कड्यावरून खाली दरीत फेकून देण्याचा आदेश दिला. सैनिकांनी त्याला कड्यावरून खाली ढकलले. हजारो फूट खाली पडत असतानाही प्रल्हादाचे डोळे विष्णूंच्या ध्यानात होते. आणि जमिनीवर आदळण्याआधीच भगवान विष्णूंनी स्वतः अदृश्य रूपात येऊन त्या चिमुकल्या भक्ताला आपल्या हातात अलगद झेलले. प्रल्हादाच्या अंगावर एक साधा ओरखडाही आला नाही. त्यानंतर विषारी नागांनी भरलेल्या एका अंधाऱ्या खोलीत प्रल्हादाला कोंडून ठेवण्यात आले. पण त्या भयंकर सापांनी त्याला दंश करण्याऐवजी त्याच्या भोवती विळखा घालून आणि फणा काढून त्याचे एका छत्रीप्रमाणे रक्षण करण्यास सुरुवात केली. अनेक प्रयत्न करूनही प्रल्हाद मरत नाही हे पाहून हिरण्यकश्यपू प्रचंड हताश झाला होता. त्याला काहीच समजत नव्हते की या लहान मुलाला मारता का येत नाहीये. त्याच्याकडे अशी कोणती जादुई शक्ती आहे जी त्याला वाचवत आहे. तेव्हा तिथे आली त्याची सख्खी बहीण. तिचे नाव होते होलिका. होलिका ही एक अत्यंत मायावी आणि शक्तिशाली राक्षसीण होती. ती दिसायला भयंकर आणि मनाने अतिशय क्रूर होती. तिच्याकडे एक जादुई चादर होती जी तिला प्रत्यक्ष ब्रह्मदेवाकडून वरदान म्हणून मिळाली होती. त्या चादरीचे वैशिष्ट्य असे होते की ती अंगावर ओढून कोळीही धगधगत्या आगीत बसले तरी त्या आगीचा शरीराला कोणताही स्पर्श होत नसे. ती चादर अग्नीपासून पूर्णपणे संरक्षण करत असे. होलिका मोठ्या गर्वाने आणि क्रूर हसत आपल्या भावाला म्हणाली, दादा, तू अजिबात काळजी करू नकोस. मी या प्रल्हादाचा कायमचा काटा काढते. मी स्वतः या प्रल्हादाला माझ्या मांडीवर घेऊन एका धगधगत्या आगीत बसेन. माझ्या अंगावर ती जादुई चादर असेल. त्यामुळे मी आगीत पूर्णपणे सुरक्षित राहीन. मला आगीची झळही लागणार नाही. पण तुझा हा शत्रू, हा प्रल्हाद मात्र त्या आगीत तडफडून जळून खाक होईल. त्याची राख उडेल. हिरण्यकश्यपूला ही योजना खूप आवडली. त्याने लगेचच तयारी करण्याचे आदेश दिले. ठरवलेल्या दिवशी नगराच्या मध्यभागी एका मोठ्या मैदानात लाकडांची प्रचंड मोठी चिता रचण्यात आली. त्यात तेल आणि तूप ओतण्यात आले. संपूर्ण नगरातील लोक भीतीने थरथर कापत हा भयानक प्रसंग पाहण्यासाठी जमले होते. होलिका त्या चितेवर जाऊन बसली. तिने छोट्या प्रल्हादाला जबरदस्तीने पकडून आपल्या मांडीवर बसवले आणि ती जादुई चादर आपल्या अंगावर व्यवस्थित ओढून घेतली. प्रल्हादाच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती किंवा दुःख नव्हते. त्याचे डोळे बंद होते आणि ओठांवर फक्त एकच नाम शांतपणे सुरू होते, ओम नमो नारायणाय श्री हरी रक्षमाम. हिरण्यकश्यपूने अत्यंत क्रूरपणे ओरडून आदेश दिला, आग लावा. क्षणातच सैनिकांनी त्या चितेला चारही बाजूंनी आग लावली. बघता बघता आगीच्या भयंकर ज्वाळा आकाशाला भिडू लागल्या. आगीचा लोळ आणि उष्णता इतकी होती की लोक मागे सरकले. सर्वांनी भीतीने आणि दुःखाने आपले डोळे मिटून घेतले. एका निष्पाप भक्ताचा असा भयानक अंत कोणालाही पाहवत नव्हता. पण मित्रांनो, जिथे खरा धर्म आहे, जिथे खरी भक्ती आहे, तिथे साक्षात देव उभा असतो. आगीमध्ये बसलेल्या प्रल्हादाच्या अढळ भक्तीमुळे निसर्गात एक प्रचंड मोठा चमत्कार घडला. अचानक आकाशात ढग दाटून आले आणि एक अतिशय वेगाचा, जोरदार आणि भयंकर वारा सुटला.
तो वारा इतका वेगवान होता की होलिकेने स्वतःच्या अंगावर घट्ट ओढून धरलेली ती जादुई चादर थेट तिच्या अंगावरून उडून गेली. होलिका प्रचंड घाबरली. ती चादर पकडण्यासाठी धडपड करू लागली, ओरडू लागली. पण निसर्गाच्या आणि ईश्वराच्या शक्तीपुढे कोणाचा अहंकार काय टिकणार. ती उडालेली जादुई चादर हवेत गोल फिरत थेट छोट्या प्रल्हादाच्या अंगावर जाऊन पडली आणि तिने प्रल्हादाला सर्व बाजूंनी सुरक्षित गुंडाळून घेतले. आता परिस्थिती पूर्णपणे उलट झाली होती. होलिका त्या भयंकर आणि धगधगत्या आगीत विना चादरीची उघडी पडली होती. भगवान विष्णूंची लीला पहा. आगीचा प्रकोप आणखी वाढला, ज्वाळा अधिक भरकल्या आणि ज्या होलिकेला अग्नीत कधीही न जळण्याचा प्रचंड अहंकार होता, जी स्वतःला अमर समजत होती, ती स्वतःच त्या आगीत तडफडून, किंचारून आणि भयंकर वेदना सहन करत जळून भस्मसात झाली. तिचा तो दुष्टपणा आणि तिचा अहंकार त्या आगीच्या राखेत कायमचा मिसळून गेला. आणि जेव्हा काही वेळाने ती भयंकर आग पूर्णपणे विझली, धूर कमी झाला, तेव्हा जमलेल्या सर्वांनी एक अद्भुत दृश्य पाहिले. त्या राखेच्या ढिगाऱ्यावर भक्त प्रल्हाद अगदी सुरक्षितपणे, हसतमुख चेहऱ्याने भगवंताचे नाव घेत शांतपणे बसला होता. त्याच्या अंगावरील एका केसालाही आगीचा धक्का लागला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होते. हे पाहून लोकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. सर्वांनी एका सुरात प्रचंड मोठा जयघोष केला. भक्त प्रल्हाद की जय, भगवान विष्णू की जय. आणि मित्रांनो, याच अद्भुत आणि ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून आपण सर्वजण दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन करतो. आपण जी होळी पेटवतो ती आग फक्त लाकडांची आणि शेण्यांची नसून ती मानवाच्या मनातील अहंकार, असत्य, द्वेष आणि वाईट प्रवृत्तींची असते. भक्तीची शक्ती नेहमी अहंकाराचा नाश करते. हाच मोठा संदेश ही होळी आपल्याला देते. पण कथा इथेच संपत नाही. होलिकेच्या अशा भयानक मृत्यूनंतर आणि प्रल्हाद जिवंत असल्याचे पाहून हिरण्यकश्यपू संतापाने पूर्णपणे वेडापिसा झाला. त्याचा स्वतःवरील ताबा सुटला. त्याने आपली म्यानातून भयंकर तलवार बाहेर काढली आणि तो प्रल्हादावर वेगाने धावून गेला. तो कडाडला, मूर्खा, कुठे आहे तुझा तो देव? तू म्हणतोस ना तो सगळीकडे आहे. मग सांग, तो या राजवाड्यात आहे का? तो या समोरच्या दगडी खांबामध्ये आहे का? प्रल्हादाने अतिशय शांतपणे आणि नम्रपणे उत्तर दिले, होय पिताश्री, माझा नारायण सर्वत्र व्यापून आहे. तो माझ्यात आहे, तो तुमच्यात आहे आणि हो, तो या दगडी खांबातही आहे. हे ऐकून रागाने आंधळ्या झालेल्या हिरण्यकश्यपूने अतिशय वेगात जाऊन त्या दगडी खांबाला आपल्या गदेने जोराची धडक मारली आणि क्षणात एक भयंकर आवाज झाला. तो मोठा खांब दुभंगला. त्यातून एक प्रचंड, भयंकर आणि कानाला बहिरे करणारी दैवी गर्जना झाली. ती गर्जना ऐकून संपूर्ण पृथ्वी हादरली. भगवान विष्णू तिथे प्रकट झाले होते. पण त्यांचे हे रूप अतिशय वेगळे आणि रौद्र होते. ते पूर्ण माणूसही नव्हते आणि पूर्ण प्राणीही नव्हते. त्यांचे अर्धे शरीर मानवाचे आणि वरचे अर्धे शरीर भयानक सिंहाचे होते. तो होता भगवान विष्णूंचा महाभयंकर नरसिंह अवतार. नरसिंह देवाने हिरण्यकश्यपूला पकडले. त्यावेळी ना दिवस होता ना रात्र. ती वेळ होती संधिकाळाची. नरसिंह देवाने त्याला ना घराच्या आत मारले ना बाहेर. त्यांनी त्याला राजवाड्याच्या उंबरठ्यावर धरले. त्यांनी त्याला ना आकाशात मारले ना जमिनीवर. त्यांनी त्याला आपल्या मांडीवर झोपवले आणि कोणत्याही शस्त्राचा वापर न करता आपल्या हाताच्या तीक्ष्ण नखांनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडून त्याचा वध केला आणि या जगाला त्याच्या क्रूर अत्याचारातून मुक्त केले. सत्याचा आणि धर्माचा पुन्हा एकदा मोठा विजय झाला. तर मित्रांनो, ही होती होलिका दहनाची अतिशय रंजक आणि दिव्य कथा. त्यामुळे योग्य मुहूर्तावरच होलिका दहन करून आपल्या मनातील सर्व दुःख, राग आणि अहंकार या अग्नीत कायमचा समर्पित करा आणि दुसऱ्या दिवशी रंगांच्या उत्सवात सर्व मतभेद विसरून एकत्र या. मित्रांनो, ही सुंदर कथा बनवण्यासाठी मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. मेहनतीचं फळ म्हणून तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
तुमची एक कमेंट मला खूप ऊर्जा देते.